आणि कोर्टाचे निकाल लागल्यानंतर आम्ही चौकात बसलो होतो. चौकात सर्व गाडा मालक होते. एवढा खूप मोठा आनंद झाला की नाही म्हणले शेट आता तुम्हाला गाडा करायला लागा. गाडा करायचा ठरला. तुम्हाला त्याच्यातली तुम्हाला पण आश्चर्य वाटेल काय आहे त्याच्यातली गेअर. आमच्या मनात काहीच नव्हतं. नागपूरला अधिवेशन चालू होतं. नागपूरला अधिवेशन असताना 22 साली आम्ही नागपूरला जायला निघलो. योग आमची गाडीचा टायर झाला पंक्चर. आता गाडीचा टायर पंक्चर झाला म्हणून कुठं जायचं तर आमच्या गाडीचं स्टेपनी नाही, व्हील पाना नव्हता. तर व्हील पाना कुठं शोधायचं म्हणून आम्ही ते शेजारी एक घर होतं त्या घरात जाऊन बसलो. म्हणलं पहाटे 4, 3:30, 4 वाजले असं. तिथं बसल्याच्या पुढं जाणवलं की त्यांच्याकडे काही नाही. म्हणले माझी एक 2 व्हीलर न्या आणि पाठवा. मग आमच्याकडं माझे मित्र होते योगेश म्हणून, ते आपले 2 व्हीलर गेले आणि ते पानं घेऊन यायला गेले. तोपर्यंत आम्ही त्याच्या गोठ्यात बसलो त्या ही बैलच तिथं होती. आता जे तुम्ही शंभू बैल म्हणले ना ती बैलच तिथं होती बघायला. आणि बाबा ते बैल बघितली, सगळं झालं. आणि त्यांच्या मनात काय वाटलं की बाबा यांना आपल्याला बैल द्यायचं आहे. आणि त्यांनी मागून बैल पाठवून दिला आहे. आणि बैल आला, इकडं आले. आम्ही ते 2 बैल पसंत केली. आम्ही शंभू बैलाला पसंत केलाच नाही. मला म्हणलं घेऊन जा. तो मालक मला नाही तसं नाही आहे, एवढंच बैल तुमचं नाव करणार आहे. आणि खरं बैल शंभू बैलाला मी 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी दिला नाही. शंभू बैल आम्हाला फुकट दिला. आणि खऱ्या त्यांनी जो खरं शब्द दिला तो शब्द आज साकार झाला की गेले 4 वर्ष शंभू बैल जसा घाटात गेला आहे, जवळजवळ 60 ते 65 ठिकाणी आम्ही 2 व्हीलरचे मानकरी झालो आहे, 3 ट्रॅक्टरचे मानकरी झालो आहे, 2 बुलेटचे मानकरी झाले, 5 थारचे मानकरी झाले. म्हणजे तालुक्यातनं जिल्ह्यामध्ये शंभू बैलांनी आमच्या स्वर्गीय आमदार सूर्यभाऊ गोरे बैलगाडा संघटना ही खूप मोठी केली.